नमस्कार. WW मध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो. मधुमेहासाठी देण्यात येणारी जी ट्रीटमेंट आहे ती एकतर कंट्रोलची आहे किंवा मधुमेह रिव्हर्स करणं ही असू शकते. सर, या कंट्रोल ट्रीटमेंट आणि या रिव्हर्सल ट्रीटमेंट मध्ये काय फरक आहे? मधुमेह हा जवळपास 2-2.5 हजार वर्षापासून माहीत असलेला आजार आहे. सुरुवातीला या आजारामध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट सुरू केली गेली, पण गेल्या 100 वर्षापासून जी ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक कंट्रोलची ट्रीटमेंट म्हणजे तुमची साखर कमी करणं, आणि रिव्हर्सलची ट्रीटमेंट जी थोडीशी नवीन आहे, जी अजून काही लोकांना माहिती नाही. याच्यामध्ये समूळ तुमचा मधुमेह याचा नायनाट केला जातो. टाईप 2 डायबिटीस म्हणजे मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे आणि त्याचं मूळ वाढलेल्या इन्सुलिन मध्ये आहे, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये आहे. आणि ही इन्सुलिन रेजिस्टन्स जर आपण कमी केलं तर साखर पण कमी होते आणि आजार पण जातो. पण आता आपण पाहूया की हे आता बेसिक नॉलेज झाल्याबरोबर कंट्रोल ट्रीटमेंट काय असते. तुम्ही या ठिकाणी बघता की कंट्रोल ट्रीटमेंट मध्ये औषधं किंवा इन्सुलिनची इंजेक्शन, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि आहार म्हणजे पथ्य वापरला जातो. आता या कंट्रोल ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं, तर आपण जे जेवण करतो त्या सगळ्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहारामध्ये थोडी ना का होईना साखर असते. अन्नाचं पचन झालं की ही साखर रक्तामध्ये येते आणि जशी ही साखर वाढायला लागते शरीरामध्ये इन्सुलिन तयार होऊन संपूर्ण शरीर, अवयव आणि अवयवातल्या पेशीमध्ये ही साखर सोडण्यासाठी इन्सुलिन स्त्रवलं जातं. आणि हे इन्सुलिन काय करतं, तर तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये साखरेला पोहोचण्याचं काम करतं. अर्थात हे इन्सुलिन जेव्हा काम करत नाही तर रक्तामध्ये साखर वाढते. कंट्रोल ट्रीटमेंटमध्ये काय होतं की जी औषधं दिली जातात ते इन्सुलिन वाढवण्याचं काम करतात. ही जी औषधं असतात त्यांना सल्फोनिल युरिया सारखी औषधं म्हणतात, ग्लिप्टिन सारखी औषधं म्हणतात. आणि या प्रकारच्या औषधामुळे काय होतं, तर तुमचं इन्सुलिन पुन्हा एकदा वाढवलं जातं आणि हे वाढलेले इन्सुलिन तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये किंवा अवयवांमध्ये साखरेला रक्तातनं पोहोचू शकतं आणि त्याच्यानंतर ही साखर कमी होते. परंतु 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष हे असंच चालू राहिल्याने याचे दुष्परिणाम शरीरामध्ये डोळ्यांवरती होतात, किडनीवरती होतात, न्यूरोपॅथी होते, ब्रेन डॅमेज होऊ शकतो, हार्ट डिसीज होतात किंवा पायाला न्यूरोपॅथी सारखे किंवा आजार सुद्धा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज होऊ शकतात. आणि या ठिकाणी मग तुम्हाला पथ्य आहार दिला जातो आणि व्यायाम सांगितला जातो. सो औषधं, एक्सरसाइज, डाएट आणि या ट्रीटमेंटमध्ये मुख्यत्वे तुमची रक्तातली साखर कशी कमी होईल याच्यावरतीच भर दिला जातो. आता याच्या दुसऱ्या बाजूला आहे, दुसऱ्या टोकाला आहे रिव्हर्सल ऑफ डायबिटीस. याच्यामध्ये काय होतं, तर याचं जे मूळ आहे वाढलेलं इन्सुलिन किंवा इन्सुलिनचा अवरोध याच्यावर लक्ष दिलं जातं. WW क्लिनिक्समध्ये आपण या 4 गोष्टी वापरतो: मेडिसिन्स, डाएट, एक्सरसाइज आणि नॉलेज किंवा माइंडसेट. आणि या 4 गोष्टींनी प्रथम इन्सुलिनचा हा आजार आहे आणि तुम्ही इन्सुलिन कमी करा आणि तशाच प्रकारची ट्रीटमेंट आपण या ठिकाणी देतो. आता जसं मगाशी आपण बघितलं, आपण जे काही अन्न खातो त्यातनं साखर असते, ती रक्तामध्ये येते, ती आपण मोजतो. ही साखर इन्सुलिन तयार झाल्यानंतर संपूर्ण शरीरातल्या अवयव आणि पेशींमध्ये टाकली जाते आणि या ठिकाणी जी ट्रीटमेंट दिली जाते या ट्रीटमेंटमध्ये ग्लिफ्लोझिन्स वापरले जातात. हे प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर अकारबोज नावाचे मेडिसिन्स वापरले जातात, मेटफॉर्मिन नावाचे मेडिसिन वापरले जातात, जे इन्सुलिन वाढू नये म्हणून काम करतात. आणि हे काय करतात, तर तुमच्या पेशीमध्ये साचलेली साखर रक्तामध्ये अजून लघवी वाटे बाहेर टाकली जाते. त्याचा परिणाम असा होतो की वजन कमी व्हायला सुरुवात होतं, डोळ्याचं रक्षण होतं, किडनी डॅमेज कमी होतो, ब्रेन डॅमेज कमी होतो आणि हार्ट डिसीज आणि न्यूरोपॅथी सुद्धा कमी होते, वजन कमी होतं. इथं जे डाएट दिलं जातं, आहार दिला जातो, त्याच्यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं, परंतु नॅचरल फॅट, मॉडरेट प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि याला एक्सरसाइज म्हणजे व्यायामाची जोड दिली जाते. आणि हा जो प्रोग्राम आपण केलेला आहे याला स्कॅनिंग, ट्रीटमेंट, एक्सरसाइज, डाएट
माइंडसेट हा प्रकार. तर थोडक्यात कंट्रोल ट्रीटमेंट जी आतापर्यंत दिली ज्या ठिकाणी होती ही सिम्पटम बेस आहे, म्हणजे तुमच्या लक्षणावरती म्हणजे वाढलेल्या साखरेवरती इथं लक्ष दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला ही आयुष्यभर घ्यावी लागते. जरी याचा महिन्याचा खर्च कमी असला तर आयुष्यभराचा हा जास्त होतो आणि इथं कॉम्प्लिकेशन होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि याच्या विरुद्ध जी WW क्लिनिक्समध्ये रिव्हर्सलची ट्रीटमेंट दिली जाते ती रूट कॉज, मुळावरती घाव करणं, इन्सुलिन कमी करणं. आणि याच्यामध्ये आम्ही बघितलंय की 4 महिने 6 महिन्यामध्ये औषधं सुद्धा थांबू शकतात, इन्सुलिन बंद होतं आणि म्हणून याची किंमतही कमी पडते आणि याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा रिव्हर्स होऊन व्यक्ती पूर्णतः नॉर्मल होऊ शकतो. आणि म्हणून रिव्हर्सलची ट्रीटमेंट घ्या आणि मधुमेह आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन तुम्ही पूर्णपणे मुक्त होऊ शकता. धन्यवाद.